कपडे चोरून पळाले आणि मोबाईल गाडीसह सापळ्यात अडकले। दोघे ताब्यात, तिघांचा शोध सुरू। मुळाव्यातील दुकानफोडीचा छडा। तालुक्यातील मुळावा येथील दुकान फोडून चोरट्यांनी 1.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता। या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच भोपाळ पोलिसांनी शिताफीने चौकशी करीत 5 पैकी 2 चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला। 6 जुलै रोजी सायंकाळी पोफाळी पोलिसांना फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित इसमाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यावरून तात्काळ पथक नेमून महागाव येथील टाउनमधील अण्णाभाऊ साठे चौकात घर असलेल्या विलास भारत ढगे वय वर्ष 27 यास ताब्यात घेऊन त्याची घरझडती घेतली। घरामध्ये मुळावा येथून चोरीस गेलेले कपडे मिळून आले। विलास भारत ढगे यास पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने माझ्यासोबत विशाल किसन शेळके वय वर्ष 18 राहणार निगनूर जहागीर, ओमकार पोपसे वय वर्ष 27 राहणार अण्णाभाऊ साठे चौक महागाव, एक विधी संघर्षित बालक आणि आणखी एक इसम अशा 5 जणांनी मिळून मुळावा येथील दुकान फोडून चोरी केल्याचे कबूल केले। त्यानंतर पोलिसांनी निगनूर जहागीर तालुका उमरखेड येथून विशाल किसन शेळके यांना ताब्यात घेतले। त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी काही चोरी केलेले कपडे मिळून आले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH29 CC 9010 व मोबाईल जप्त करण्यात आला। एकूण 1,38,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। उर्वरित आरोपींचा पोफाळी पोलीस शोध घेत आहेत। पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी ठाणेदार पंकज दाभाडे, ठाणेदार आशिष जिमटे, लखन जाधव काजी यांनी ही कारवाई पार पाडली।